वेगवेगळ्या अशा 7 मागण्या आहेत. मध्ये ज्या लोकांनी घरावर तुळशीपत्र ठेवून काम केलंय या लोकांना शासनाचा नियमित सेवेत घेतलं पाहिजे. तसेच शहरी व ग्रामीण आरोग्य अभियानमध्ये घेतलं पाहिजे. आणि स्मार्टचा जो ठेका आहे त्याच्यामध्ये काही कोरोना योद्धांचा त्यासाठी कोरोनाच्या संघर्ष समितीच्या आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. कोरोनाच्या योद्धांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यासाठी कोरोनाच्या संघर्ष समितीचा कोरोना महामारीमध्ये आम्ही जीवाचं रक्ताची बाजी लावली आहे. घरावर तुळशीपत्र ठेवून काम करलंय. या कोरोना महामारीमध्ये या कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही पदयात्रा आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी ते आल्यावर आणि निवेदन देत आहे. ज्यावेळेस घराच्या बाहेर कोणी निघत नव्हतं त्यावेळेस आम्ही कोरोना योद्धा या ठिकाणी रुग्णसेवेसाठी आम्ही समोर आलेलो होतो. पण शासनाने आम्हाला आज संघर्ष समितीचा कोरोनाचा संघर्ष समितीचा न्याय द्या. शासन आम्हाला न्याय द्या. शासन आम्हाला न्याय द्या. कंत्राटी कोरोनाचा संघर्ष समितीचा कोरोनाचा संघर्ष समितीचा न्याय द्या. बस बंद करून येतो. चला जागा काही रे सुट्टे उभे राहा थोडं इकडे हवा थोडं. आज शहीद दिन होता. त्यानिमित्त कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समिती यांच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून आम्ही पदयात्रा काढली. आणि पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही एकूण कंत्राटी कामगारांच्या एकूण 7 मागण्या संदर्भात निवेदन दिलं. पहिली मागणी अशी होती की कोरोना महामारीमध्ये स्वतःचे रक्ताचे नातेवाईक येत नव्हते. अशा प्रसंगी आम्ही जीवावर उदार होऊन रक्ताचं पाणी केलं. घरावर तुळशीपत्र ठेवून काम केलं. या कोविड महामारीमध्ये त्या कोरोना योद्धांना शासनाने शासन सेवेत सामावून घेतलं पाहिजे. कारण की कोविड पुरता त्यांना काम दिलं आणि त्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. या वंचित घटकांसाठी त्यांच्यावर उपासमारी आलेली आहे. त्यांच्यासाठी शासनाने नियमित जागेवर घेण्यात यावं. असे किती कर्मचारी असे टोटल त्यांना आज उपासमारीची वेळ आली? आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव या ठिकाणी SMS कंपनीच्या माध्यमातून एकूण 60 ते 65 कर्मचारी होते. त्यांनी कोविड महामारीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये सेवा बजावली. त्याच माध्यमातून बेड सहाय्यक, कंत्राटी कक्षसेवक, सुरक्षा गार्ड, सफाई कामगार असे ॲम्ब्युलन्स चालक असे विविध पद होते. तर स्मार्ट कंपनीमध्ये 60 ते 65 कर्मचारी कक्षसेवक म्हणून होते. तर यांना काही लोकांना डावलण्यात आलेलं आहे. तरी यांना NRHचे म्हणा किंवा शासनाने नियमित पदावर घ्या किंवा स्मार्ट कंपनी जे वशिलाबाजीचे लोक घेतलेले आहे तोंड पाहून त्यांना कमी करून या ज्या खरे कोरोना योद्धा आहे ज्यांनी काम केलं त्यांना सामावून घेणं ही महत्वाची मुद्द्याची मागणी होती. आणि निलेश बोरा आणि महत्वाचं म्हणजे आमच्या मागण्या अशा आहे की जे काळा बाजार झालेला आहे या स्मार्ट कंपनीमध्ये ज्या लोकांना घेऊन त्या स्मार्ट कंपनीची देखील उच्चस्तरीय मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून चौकशी व्हायला पाहिजे. आणि जे खरे कोरोना योद्धा आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि आमचा कंत्राटी कोरोना योद्धांना जर बेरोजगार आहे आम्ही तर बेरोजगारी भत्ता म्हणून कोरोना योद्धा 10,000 मानधन असा भत्ता लागू करण्यात यावा अशा मागण्या दिलेल्या आहेत.